उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ईडी आणि सीबीआयची टांगती तलवार असल्याचा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी केल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। शिंदेंना बिनखात्याचं मंत्रिपद दिलं तरी ते सोडणार नाही, ते मंत्रिपदाला चिटकून राहतील असा टोला देखील राऊतांनी लगावलेला आहे। तर एकनाथ शिंदे भविष्यात 2-3 पक्ष बदलणार असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे। पक्ष बदलल्यानंतर शिंदे वरिष्ठांच्या स्पर्धेत असतील असा टोला राऊतांनी लगावलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, खासदार संजय राऊतांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ईडी आणि सीबीआयची टांगती तलवार असल्याचा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे। ते आता टेक्नॉलॉजीचा वापर करत असतील। एकनाथ शिंदे हुशार आहेत फार ते, आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही त्यांनी सांगायला पाहिजे, आपण कसं काय सांगणार। त्यांनी सांगायला पाहिजे हो मी नाराज आहे, किंवा त्यांचे जे बॉस आहेत फडणवीस त्यांनी सांगायला पाहिजे हो एकनाथ शिंदे नाराज आहेत। ज्या तिथे मंत्रिपदाला चिटकून बसलेले आहेत त्या तिथे नाराज नाहीत। त्यांना बिन खात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत, तेवढी हिंमत लागते। कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची आणि तपास यंत्रणांची तलवार आहे। त्यामुळे बिन खात्याचे मंत्री म्हणून जरी अशा लोकांना ठेवलं तरीही ते मंत्रिपदाला चिटकून राहतील। एकनाथ शिंदेने आता प्रवासाला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदेने आता एक पक्ष बदललेला आहे। अजून जेव्हा ते 2-3 पक्ष बदलतील भविष्यामध्ये, मला ती साधारण शक्यता वाटते, त्यावेळेला ते त्यांची स्पर्धा होईल पक्ष बदलण्याची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।